आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री संजय शिरसाट सर जोडले गेलेले आहेत। तर सर काय सांगाल, पहिलाच प्रश्न असा असेल वक्फ बोर्डासंदर्भातला, जे विधेयक आणलं गेलेलं आहे ते उद्योगपतींसाठी आणलं गेलेलं आहे। त्या जमिनी ज्या आहेत वक्फ बोर्डाच्या त्या सरकारला लाटायच्या आहेत आणि आपले जे मित्र आहेत उद्योगपती त्यांना द्यायचे आहेत, असा आरोप जो आहे तो थेट संजय राऊत यांनी सरकारवरती केलेला आहे। आकलीचा आणि त्यांचा कोणताही संबंध नसलेले लोक असे वक्तव्य करू शकतात। सरकारची जमीन इतरांना द्यायची, वक्फ बोर्डात जमीन किती, 1 एकर 2 एकर 5 एकर, अहो हजारो एकर असलेली ती जमीन सरकार अशी कुणाच्या घशात अशी टाकते का? देशाच्या पंतप्रधानालाही जागा तशी देता येत नाही ना घेता येत नाही, म्हणून असे फक्त चर्चेला डायव्हर्ट करण्यासाठी असे विधान केले गेलेले आहेत। वक्फ बोर्डाचा जो अत्याचार चालू आहे ना, तो यांच्या उघड्या डोळ्याला दिसत नाहीये। अनेक मंदिराला या वक्फ बोर्डाने नोटिसा दिल्यात, अनेक शेतकऱ्याला नोटीस दिल्यात जे पिढ्याने पिढ्या शेती करतायत, ही जागा आमची असं म्हणायला यांनी सुरुवात केलेली, आणि याचा परिणाम असा होतोय की ते शेतकरी हवालदिल झालेत। आमच्या 5 पिढ्या शेतामध्ये राबल्यात, हे मंदिर कितीतरी वर्षापासून आहे जिथे आम्ही दर्शन घेतो, त्यांच्यावर आता त्यांचा दावा झालेला आहे। उद्या हे वक्फ बोर्डाच्या नावाखाली हे महाराष्ट्राच आमचं आहे की काय असं सुद्धा म्हणायला कमी करणार नाहीत। म्हणून हे असे जे वक्फ बोर्डाचे जे काय अधिकाराच्या बाहेर जाऊन जे काम करायला लागलेत ना, त्यासाठी हा देशभरात आणलेला कायदा आहे। म्हणून ह्या कायद्याचं सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे, आणि तुमच्या लिमिट, तुमच्या मर्यादा किती असल्या पाहिजे हे ठरवण्याचं काम आता लोकसभेने केलेलं आहे। आणि म्हणून कोणी काही जरी बोंबललं, ज्यांना मताच्या लाचारीसाठी पुढं मागं करावं लागतं त्यांनी याला विरोध केलाय। जे स्वाभिमानी आहे त्यांनी फक्त याला सपोर्टच केलेला आहे, आणि म्हणून आता हे बिल पास झालं आणि त्याचनुसार आता हा कायदा त्यांना सुद्धा लागू होईल। तर दुसरीकडे ते असंही म्हणतात, शिवसेनेवरती टीका करतायत की शिवसेना म्हणजे शिंदे गट बेळगावच्या आंदोलनामध्ये कधीही एकनाथ शिंदे नव्हते, किंवा अयोध्या राम मंदिराच्या आंदोलनामध्ये देखील ते कधीच नव्हते, मोदी नव्हते तेव्हा, किंवा अमित शहा देखील नव्हते, मात्र तेव्हा ठाकरे गट शिवसेना आम्ही होतो, मात्र शिंदेची शिवसेना किंवा मोदी शहा कुठेच नव्हते। बेळगाव असेल, बेळगावमध्ये तर महाराष्ट्र, तोही तिथेही कुठे शिंदे गट नव्हता, आणि अयोध्या राम मंदिर तिकडेही कुठे मोदी किंवा अमित शहा नव्हते त्या आंदोलनात। आम्हाला मोदींशी किंवा अमित शहा साहेब होते की नाही हा प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचा नाही। त्या प्रश्नामध्ये भुजबळ होते की नाही, होते, नारायण राणे होते की नाही, होते, अनेक आनंदीगे होते की नाही, होते, एकनाथ शिंदे ज्याच्याबद्दल त्यांना नेहमीच असा राग किंवा त्यांना घृणा वाटते ना, ते 40 दिवस जेलमध्ये होते की नव्हते, होते। हे सर्व जे काही शिवसैनिक आहेत या मुंबईचे ठाण्याचे सर्वजण होते, आणि म्हणून त्या आंदोलनामध्ये संजय राऊत कुठे होते, उबाटाचे नेते कुठे होते, हा प्रश्न त्यांना विचारला गेला पाहिजे। अरे तुम्ही काही नव्हते, शिवसेना प्रमुखांनी केलेल्या घोषणेला प्रतिसाद महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने दिला होता, आणि आजही त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत। आणि म्हणून जे आंदोलनातच नव्हते, जे दुसरीकडे खरडाघाशी करायचे, लिखाण करत बसले होते, त्यांनी या आंदोलनाबद्दल बोलू नये। ज्यांनी पहिले इतिहास समजून घेतला पाहिजे की या आंदोलनामध्ये कोण कोण आणि कसे कसे होते। एकनाथ शिंदे साहेबांनी विधानसभेमध्ये, भर विधानसभेमध्ये भुजबळांच्या तोंडावर त्यांना सांगितलं, भुजबळ साहेब तुम्ही आम्ही 40 दिवस जेलमध्ये होतो को नाही। आणि म्हणून हे सगळ्या ज्यांना इतिहास माहितीच नाही ते फक्त आम्ही तरी काहीतरी घडवलंय अशा आविर्भावात बोलतायत, परंतु या सर्व गोष्टीसाठी महाराष्ट्रातली तमाम जनता त्या बेळगावकरांच्या, मराठी माणसाच्या पाठीशी उभी राहिलेली होती आणि आजही आहे। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, कोल्हापूरचे मनपा शिक्षक आहेत, त्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला होता, आंदोलनं केली होती, आणि त्यामुळे त्यांचं, आणि एकनाथ शिंदेच्या विरोधात त्यांनी आंदोलनं केली, काही वक्तव्य केली, त्यामुळे त्यांचं निलंबन केलं गेलेलं आहे असा आरोप त्यांनी केलाय। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे निवडणुकापूर्वी एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं की शक्तीपीठ महामार्ग नाही होणार, मात्र निवडणुकीनंतर आता म्हणतात की शक्तीपीठ महामार्ग होणार, त्यामुळे या सरकारने जनतेशी गद्दारी केलेली आहे असं ते शिक्षक आहेत, मनपा शिक्षक, त्यांनी असा आरोप लावला। येणाऱ्या काळामध्ये महापालिकांसमोर आम्ही आंदोलन करणार आहोत असं देखील ते म्हणतात। हे बघा, मनपा शिक्षक असेल, सरकारी कर्मचारी असेल, त्याला कोड ऑफ कंडक्ट असतं, काही नियमावली असते, त्या नियमाच्या बाहेर जाऊन त्यांना कोणत्याही आंदोलनामध्ये सहभाग करून घेता येत नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, तो शक्तीपीठाचा जो महामार्ग आहे, आजही सरकारची भूमिका एकच ठाम आहे की जर त्या सर्व लोकांना बोलून, एकत्रित बोलून त्यांचा विचार घेतल्यानंतरच काम चालू करण्यात येईल, आणि या भूमिकेवर आजही सरकार आहे। त्याच्यातले आज
75% लोक म्हणतात त्या शक्तीपीठात तो रस्ता झाला पाहिजे, 25% नाही म्हणतात. आणि मग हे सर्वांना एकत्रित बसून योग्य तो निर्णय घेण्याचा किंवा डायव्हर्शन द्यायचं की काय याबद्दलचा सुद्धा निर्णय घेण्याचा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये घोषणा केलेली आहे. म्हणून मार्ग झाला पाहिजे, पण तो कोणत्या मार्गाने झाला पाहिजे यासाठी आजही चर्चा चालू आहेत. आणि मला वाटतं सर्वांच्या संमतीशिवाय आम्ही तो रस्ता बनवणार नाही. सूडबुद्धीने माझ्यावरती कारवाई केली आहे, सूडबुद्धीने माझं निलंबन केलं गेलेलं आहे, थेट एकनाथ शिंदेकडे त्यांचा इशारा होता. शिक्षक आहेत, शिक्षकाचा नोकरी करावी नसता शिक्षक पेशा सोडावे, राजकारण करावं. तुम्ही जेव्हा सरकारी संस्थेमध्ये काम करता त्या टायमाला संस्थेचे असलेले नियम तुम्हाला लागू आहेत. उद्या तुमच्यावर जर कारवाई केली नाही, उद्या एखादा IAS अधिकारी बोलेल, तो घोषणा द्यायला सुरुवात करेल, उद्या एखादा पोलीसवाला घोषणा द्यायला सुरुवात करेल. हे सरकार तसं चालणार नाही ना. मग तुम्हाला मर्यादित आहे, तुम्हाला नोकरीत नसताना काही करू शकता, परंतु नोकरीत असताना शासनाच्या नियमामध्ये तुम्हाला नोकरी करावं लागेल. म्हणून त्यांना निलंबित केलंय, काही चूक केलेली नाही. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, कुणाल कामरा यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि हायकोर्टाने देखील तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिलेला आहे. त्याने त्याच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो रद्द व्हावा अशी मागणी केलेली आहे. हायकोर्टाने मात्र नकार दिला की आम्ही तातडीची सुनावणी घेणार नाही. काय वाटतं, तो कुणाल कामरा जो आहे तो घाबरतोय की जर का मी मुंबईत आलो तर माझ्या जीवाला धोका असेल, या सगळ्या गोष्टी तो सांगतोय. कुणाल कामरा हा स्वतःची TRP वाढवतोय, स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवायचा प्रयत्न करतोय. झालेली चूक त्याला मान्य झालेली, त्याला त्याची जाणीव झालेली. आणि हायकोर्ट म्हणजे काय तुमच्या बोटावर नाचणारं काय खिलौना आहे का? तुम्हाला वाटलं की उद्याच सुनावणी घेतली पाहिजे म्हणून हायकोर्टाने त्यांना फटकारलेलं आहे. 3 समन्स देऊन सुद्धा तो आज हजर झालेला नाही. कायद्यापेक्षा मोठं व्हायचा जो काही त्याला वाटत असेल की माझी पॉप्युलरिटी वाढली, कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. आणि कायद्याला जर जो कोणी विरोध करत असेल तर त्याला त्याची जागा दाखवली जाईल, हे निश्चित आहे. म्हणून कोणाला त्या कामराला असं वाटतंय मुंबईत आलं तर आपल्याला शिक्षा होईल आणि आपल्याला जेलमध्ये जावं लागेल, आणि हे निश्चित आहे. हे जीवाला धोका आहे असं देखील तो म्हणतोय. म्हणून तर मुंबईत येण्यापासून किंवा समन्स त्याला जे बजावले आहेत किंवा शिवसैनिक त्याच्यावरती तुटून पडतील, आक्रमक होतील. तुम्ही शिवसैनिक म्हणून काय सांगाल आणि एक सरकार म्हणून तुम्ही नेमकं काय सांगाल? लाज नाही वाटत दुसऱ्यावर टीका करताना? लोकांची इज्जत काढताना तुम्हाला त्या टायमाला जीवाला धोका वाटत नव्हता? एका उपमुख्यमंत्र्यावर तुम्ही टीका करता, एका पंतप्रधानावर टीका करता, राष्ट्रपतीवर टीका करता. कोण आहे तुम्हाला? लोकशाहीने एवढे अधिकार दिलेत? घटना तुम्हाला कळते, आम्हाला कळत नाही. म्हणून काही लोकांनी जो काही उद्रेक केलेला आहे ते त्यांच्या भावना आहेत, ते त्यांनी तशा पद्धतीने व्यक्त केल्या आहेत. परंतु आजही आमची तयारी हीच आहे, कामराने मुंबईत यावं, तुला संरक्षण पाहिजे आम्ही देऊ, शासकीय. परंतु जे तुझ्यावर खटला इथं चालवला जाईल आणि निश्चित तू केलेल्या पापाचं तुला प्रायश्चित इथंच याच मुंबईमध्ये भोगावं लागेल. म्हणजे जर का कुणाल कामरा मुंबईत आला तर महायुती सरकारकडून त्याला संरक्षण दिलं जाईल आणि मग कायदेशीररित्या त्याला त्याच्यावरती कारवाई केली जाईल. हे बघा, सरकार आहे, सरकारची एक वेगळी भूमिका असते. सरकार म्हणून तुम्ही जरी उद्या सांगितलं की तुमच्या जीवाला धोका आहे तर तुम्हाला संरक्षण देणं हे सरकारचं काम आहे, ड्युटी आहे, ॲज अ पार्ट ऑफ ड्युटी आहे, ते काय केलं जाईल. परंतु याचा अर्थ असा नाही की तुला सूट दिली जाईल, तू कुठे येऊन काही बोंबलावं. मग अशा वेळेला लोकांनी काही उद्रेक केला तर किती कंट्रोल करायचा हा सरकारचा प्रश्न आहे. सर, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, ठाण्यामध्ये आता भाजप जे गणेश नाईक आहेत ते जनता दरबार घेत आहेत. भाजपकडून असं सांगण्यात येते, वारंवार जे नेते आहेत, स्थानिक पदाधिकारी आहेत, की ठाणे हा भाजपचा आधीपासून बालेकिल्ला राहिलेला आहे. हे बघा, प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने पक्ष वाढायचा प्रयत्न करतो. गणेश नाईक असतील किंवा आणखी नेते असतील, त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, त्याला आमची हरकत नाहीये. ठाणे कुणाचा हे तिथलची जनता ठरवते आणि जनतेला जे योग्य वाटेल ते त्या पद्धतीने निर्णय देतील. पण प्रत्येकाने काम करत राहणं एक चांगली गोष्ट आहे, म्हणून आम्ही त्यांच्यावर टीका करणार नाही. परंतु एक सांगतो, तो आनंद दिघेचा जिल्हा आहे. आनंद दिघेने वाढवलेले शिवसैनिक आहेत तिथे आणि लोकांना त्याची जाणीव आहे. म्हणून हा शिवसेनेचाच बालेकिल्ला होता आणि राहील. शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, सरकार स्थापन होऊन बरेच महिने झाले, बरेच दिवस झाले, पालकमंत्री काही जिल्ह्यांचं वाटप झालं, मात्र रायगडवरती अन्याय होतोय का, नाशिकवरती अन्याय होतोय का, काय नेमकं कुठं नेमकं घोडा अडतंय? त्या 2 जिल्ह्यांचे पालकमंत्री पद अद्याप तो तिढा सुटलेला नाही. काय नेमकं त्याच्यामध्ये सर्व याच्यावर आता निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तो मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा आहे. म्हणून त्याच्यावर मी भाष्य करणार नाही. परंतु मला वाटतं आता जास्त अंत न पाहता
लवकरच पालकमंत्रीच्या जाहीर केल्या जातील अशी माझी मला जी काही माहिती आहे त्यानुसार एक 8-10 दिवसामध्ये जाहीर केले जातील असं वाटतंय. शिवसेनेला मिळेल रायगडचं पालकमंत्रीपद, कारण भरत गोगावले आग्रही आहेत. आता ह्या मुख्यमंत्र्यांच्या आणि त्यांच्या अधिकारावर मी भाष्य करणं योग्य नाही. तो जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल. तुम्हाला वाटतं की रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे यावं? तुमची नेमकी काय भूमिका आहे? आमची भूमिका आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे मांडलेली आहे. रायगडचं पालकमंत्री पद आम्हाला पाहिजे अशी आमची मागणी, आग्रही मागणी आम्ही त्यांच्याकडे ठेवलेली आहे. त्यांचा आता निर्णयाची आम्ही प्रत्यक्ष घेत आहोत. खूप खूप धन्यवाद सर साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन नितीन बोदारेंसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.